झी टॉकीजचा आषाढी सोहळा को पावड बाय डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफिंग एक्सपर्ट. माझ्यासोबत दिंडी चालक म्हणजे मुळात चालक हे सुद्धा एक फार महत्वाचे एक्सपर्ट आहेत. त्यांचा नेमका अनुभव कसा आहे आपण जाणून घेणार. नमस्कार. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. दिंडी चालक म्हणून काय जबाबदारी असते, कशी आव्हानं फेस करावी लागतात आणि नेमका प्रवास कसा असतो? प्रवास चांगला आहे आणि जिम्मेदारी अशी आहे की आम्ही सर्व भजनासोबत चालतो. आमचे 350 माणसं टोटल झेंडेकरी पुढी राहतात, टाळ मृदंग विना, आणि त्यांच्या पाठीमागं मावल्या राहतात. 5-6 जण मागं, 5-6 जण पुढं, आणि कुठं थांबायचं तर एक ठिकाणी थांबतो. कोणी जर एखादा कोणीकडे गेला तर आम्ही त्यांना जाऊन 10-5 लोक जाऊन वापस आणतो. ही आमची जिम्मेदारी. आणि सगळ्यांना जेवण झालं का नाही, रात्री पालात जाऊन विचारतो काही दुखाले का, गोळी द्यायची का, काही जेवण केल्या का नाही, घरून आणले लोकायला आणि घरापर्यंत नेऊन सोडणार, ही आमची जिम्मेदारी. जसा डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफिंग क्षेत्रातला एक्सपर्ट आहे, तशी आज आपण ज्या मंडळींशी बोललो ती या क्षेत्रातील फार एक्सपर्ट आहेत आणि त्यांच्यामुळेच हा सोहळा आगाध आहे, आनंद आहे. वाडवडिलांनी बी पेरली होती आणि त्याचं वटवृक्ष करण्याचं काम ही मंडळी करतायत आणि त्या सोबतीनं या वटवृक्षाच्या अनेक फांद्या आहेत, त्या आमच्यासारख्या अनेक या पुढच्या पिढीला गारवा देणारे, सावली देणारे. त्यामुळे संप्रदाय काल आज उद्या कधीही थांबला नाही. पाहायचा असेल तर चला पंढरपूरला. रामकृष्ण हरी.